राज्यामध्ये महिला आणि शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीत महिला आक्रमक झाल्यात। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी काळ्या साड्या परिधान करत राज्य सरकार विरोधात नारेबाजी करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महिलांनी केली। महिला मुली राज्यात असुरक्षित असल्याचा आरोप महिलांनी केलाय। दरम्यान विविध मागण्यांचे फलक महिलांनी हाती घेत यावेळी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। पश्चिम बंगालमध्ये जी कलकत्ता येथे जी घटना घडली, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करून तिची हत्या करण्यात आली। आत्ताच नुकतंच बदलापूरला जी घटना घडली, सफाई कामगारांनी 2 मुलींवर इन्स्टिट्यूशन बाथरूममध्ये केलं आणि सीएमच्या एरियामध्ये ही घटना घडली। तिथे गृह जे होते, जी संस्था जी होती ती बीजेपीचे चालक ते संस्था चालवत होते आणि तिथे त्या हे करण्यासाठी उज्ज्वलजी निकम यांची निवड करण्यात आली। त्या केसमध्ये उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली। आता नुकतंच जे अकोल्याला जे प्रकरण घडलं बाडापूर काजी या गावामध्ये आणि जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे 6 मुलींचं येऊन शोषण हे शिक्षक करत होते। शिक्षक की भक्षक आहे? आमच्या मुलींचं रक्षण कोण करणार मला सांगा। आज आम्ही लहानाचं मोठं करतो, 9 महिने पोटामध्ये बाळाला मोठं करतो, बाहेर काढतो। आज 3 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे। शिक्षणाची सुरुवात जेव्हा मुलींची होत आहे तर मेडिकल कॉलेजपर्यंत या घटना घडून राहिल्या। म्हणजे शिक्षण देत आहे की भक्षण करत आहे की रक्षण, म्हणजे रक्षण तर दूरच राहिलं पण मुलींच्या भक्षणासाठी आम्ही मुलींना मोठं करत नाही आहे। म्हणजे महिला छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याच धोक्यात आहे। आम्ही या सरकारला म्हणत आहे, मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला, तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे होते। शिक्षण मंत्र्यांनी काय निर्णय घेतला, त्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता। गृहमंत्र्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता, त्यांनी काही निर्णय दिला नाही। हे सरकार आहे करत काय आहे? याच्यावर तुम्ही उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे, म्हणजे तुम्ही काय निर्णय आम्हाला देणार? आम्ही या सरकारचा निषेध करत आहे। महिला काँग्रेस या महाराष्ट्र शहरातलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली महिला रस्त्यावर उतरेल। या सर्वच गोष्टीचा निर्णय या लोकांनी ताबडतोब घ्यावा, अन्यथा आम्ही इथे आंदोलनाला बसू। महिला काँग्रेस